तर इकडे नागपुरात सुद्धा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर उद्याच्या निकालात विजयाचा विश्वास व्यक्त करणारं एक होर्डिंग लागलंय जे चर्चेत आलेलं आहे। जनतेचं प्रेम, माया, विश्वास हीच खरी सावली आहे, मायबाप जनता हीच आपली माऊली आहे, अशा आशयाचे हे बॅनर लागलेत। उद्याच्या निकालाच्या आधीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घराबाहेर हे भलं मोठं होर्डिंग पाहायला मिळत आहे। होर्डिंगवरती चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा फोटोही लावलाय आणि कमळाचंही चिन्ह आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रविवारी होणार आहे, पण या मतमोजणीच्या पूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांच्या घरासमोर असे हे पोस्टर लागलेले आहे आणि विश्वास आहे आपल्याला आणि मायबाप जनता हीच आपली माऊली आहे, जनतेचं प्रेम माया विश्वास हीच खरी सावली आहे, त्यामुळे विजय आपलाच निश्चित असल्याचे हे पोस्टर लागलेले आहे। त्यामुळे रविवारी मतमोजणी आहे आणि मतमोजणीच्या पूर्वीच निकालाच्या पूर्वीच असे पोस्टर झळकलेले आहे। त्यामुळे शब्बीर शेख हे पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी हे पोस्टर लावलं आहे। त्यामुळे उद्याच्या मतमोजणीपूर्वीच वातावरण निर्मिती जी आहे ती सध्या सुरू असल्याचं चित्र दिसतं आहे। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह गडकरी, फडणवीस यांनी सुद्धा प्रतिष्ठा पणाला लावली आहे। त्यामुळे विदर्भातले नगरपालिका नगरपंचायत ज्या निवडणुका आहे 100पेक्षा ही जास्त निकाल हे उद्या येणार आहे। त्यामुळे नगरसेवक नगराध्यक्ष किती निवडून येतात याकडे आता लक्ष लागलं आहे। त्यापूर्वीच पोस्टर जे आहे ते झळकत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर। तर दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा विजयाचा विश्वास व्यक्त केला। पाहूयात काय म्हणाले। उद्याचा निकाल हा भारतीय जनता पार्टी करता आणि महायुती करताही विजयाचा दिवस असणार आहे। भारतीय जनता पक्षाला यापूर्वी कधी मिळालं नाही एवढं यश नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे। यापूर्वी ज्या नगरपालिका आमच्याकडे नव्हत्या त्याही नगरपालिका आमच्याकडे येणार आहे आणि जनतेचा कौल हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बाजूने आहे। जेव्हा प्रचाराच्या वेळी आम्ही बघितलं तर मतदाराचा कौल सुद्धा भाजपाच्या बाजूने आहे, त्यामुळे मोठा विजय होणार आहे।